EMI भरतोय पण सेव्हिंग्ज राहत नाही. पगार वाढतोय पण टेन्शन पण वाढत आहे. डिग्री आहे, जॉब नाही. जॉब आहे पण पीस नाही. आणि म्हणूनच आजचा प्रश्न हा भारताचा मिडल क्लास खरंच सायलेंटली प्रेशरखाली तुटतोय काय? कारण रिपोर्ट्स काहीतरी वेगळंच सांगत आहे. सरकार काहीतरी वेगळंच सांगत आहे आणि मिडल क्लासचं बँक अकाउंट हे अजून वेगळी स्टोरी सांगत आहे. नमस्कार, मी परितोष पाटील आणि आज आपण बोलणार आहोत की आजचा भारताचा मिडल क्लास खरंच संपत आहे काय? आज भारतात एक विचित्र सिच्युएशन आहे. एका बाजूला इंडिया जगातील फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीजमध्ये काउंट होत आहे. तर हायवेज बनत आहेत, वेगवेगळी डेव्हलपमेंट्स होत आहेत, एअरपोर्ट्स वाढत आहेत, डिजिटल इंडिया वाढत आहे, 5 ट्रिलियन इकॉनॉमीची चर्चा चालू झाली आहे. पण दुसऱ्या बाजूला सामान्य मिडल क्लास माणूस म्हणतो, अरे भाऊ, पैसाच टिकत नाही. आणि ऑनेस्टली हा फक्त फिलिंग नाही, यामागे नंबर्स आहेत, रिपोर्ट्स आहेत आणि ग्राउंड रियालिटी सुद्धा आहे. आता आपण फॅक्ट्सकडे बघूयात. गव्हर्नमेंट PLFs डाटानुसार इंडियामध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट 2026 सुमारे 5%च्या आसपास होता. पण यूथ अनएम्प्लॉयमेंट सिच्युएशन अजून सिरियस आहे. कारण डिग्री होल्डर्स वाढत आहेत पण स्टेबल जॉब्स त्या स्पीडने वाढत नाहीये. एका जॉब ओपनिंगसाठी हजारो आणि लाखो ॲप्लिकेशन येत आहेत आणि कॉम्पिटिशन तर इतकी वाढली आहे की अनेक लोक मेंटली एक्झॉस्टेड होत आहेत. आता इन्फ्लेशनकडे बघा. ऑफिशियल इन्फ्लेशन नंबर्स हे कितीही असू देत, मिडल क्लासला रिअल इन्फ्लेशन ही वेगळीच वाटते. कारण मिडल क्लासचा CPI हा वेगळा असतो. त्यांच्यासाठी इन्फ्लेशन म्हणजे रेंट, स्कूल फीज, पेट्रोल, मेडिकल खर्च, इन्शुरन्स, फूड कॉस्ट, EMIs ह्या अशा बऱ्याच अजून गोष्टी येतात आणि प्रॉब्लेम्स इथेच सुरू होतो. कारण सॅलरीज वाढतात पण एक्सपेन्सेस हे अजून त्याहून जास्त वेगाने वाढत आहेत. एका इकॉनॉमिक्स टाइम्सच्या ॲनालिसिसमध्ये असं म्हटलं गेलं होतं की आजची 1.5 लाख सॅलरी ही काही शहरांमध्ये 10 वर्षांपूर्वीच्या सॅलरीसारखंच प्रेशर देत आहे. आणि ऑनेस्टली मुंबई, पुणे, बेंगलोर सारख्या अशा शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना हे स्टेटमेंट्स हे रिलेटेबल वाटत पण असतील. आता थोडंसं मागं जाऊन आपण बघूयात. 1990 नंतरच्या इंडियामध्ये लिबरलायझेशन झालं, IT बूम आला, प्रायव्हेट जॉब्स हे वाढले, हे बऱ्याच प्रमाणात वाढले, बँक्सने ॲग्रेसिव्हली होम लोन्स दिले आणि इंडियन मिडल क्लास हे मॅसिव्हली ग्रो झाला. म्हणजे त्यांच्यात बरीच डेव्हलपमेंट झाली. त्या काळात मिडल क्लासचं एक सिम्पल ड्रीम होतं, शिक्षण घ्या, नोकरी मिळवा, घर घ्या आणि स्टेबल लाईफ बिल्ड करा. असं एक स्ट्रेट फॉरवर्ड सिम्पल इक्वेशन. पण आज पिक्चर बदलते. म्हणजे कारण जर आज घर घेणं म्हणजे लाईफटाईम EMIचा प्रोजेक्ट झाला आहे, कार EMIs आहेत, होम EMIs आहेत, क्रेडिट कार्ड बिल्स आहेत. आज अनेक लोक सॅलरी कमवत नाहीत तर मंथली लायबिलिटीज हे मॅनेज करत आहेत. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की आजचे एक्सपेन्सेस हे खूप जास्त वाढले आहेत. आणि मिडल क्लासची खरी प्रॉब्लेम माहीत आहे काय? तर तो गरीब दिसत नाही पण फायनान्शियली रिलॅक्स्ड पण नसतो. कारण प्रेशर हे दिसत नाही, तो मंथली EMIमध्ये लपलेला असतो. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी अनेक स्पीचेसमध्ये म्हणले आहेत की आजच्या मागच्या दशकात भारतात 25 कोटी लोक पॉवर्टीमधून बाहेर आले आणि एक न्यू मिडल क्लास तयार झाला आहे. पण दुसऱ्या बाजूला सत्य हेही आहे की अलीकडे ग्लोबल क्रायसिसबद्दल बोलताना त्यांनी वॉर्निंग दिली की जग एका क्रायसिस डिकेडमध्ये जाऊ शकतं, जिथे वॉर्स, इन्स्टॅबिलिटी आणि इकॉनॉमिक शॉक्समुळे अनेक लोक हे पुन्हा पॉवर्टीकडे जाऊ शकतात. म्हणजेच पिक्चर मिक्स्ड आहे. एका बाजूला प्रोग्रेस आहे पण दुसऱ्या बाजूला प्रेशर पण मॅसिव्हली वाढत आहे. आणि ऑनेस्टली आजच्या मिडल क्लासची सर्वात मोठी भीती ही गरिबी नाही तर डाऊनवर्ड मोबिलिटी आहे. म्हणजेच डाऊनवर्ड मोबिलिटी म्हणजे काय? आपल्या पॅरेंट्सपेक्षा आपलं फ्युचर खरंच बेटर असेल काय? हा प्रश्न आजच्या जनरेशनमध्ये सिरियसली दिसतोय. कारण आजच्या जनरेशनवर 3 मोठे प्रेशर्स आहेत. पहिला म्हणजे तो जॉब प्रेशर. डिग्री आहे, स्किल्स आहेत, पण AI ऑटोमेशन आणि कॉन्ट्रॅक्ट जॉब्समुळे स्टॅबिलिटी कमी होत आहे. पूर्वी एक नोकरी म्हणजे स्टेबल लाईफ होतं, आता तसं राहिलेलं नाही आहे. दुसरा प्रेशर आहे की तो इन्फ्लेशन. मिडल क्लासला इन्फ्लेशन गव्हर्नमेंट रिपोर्ट्समधून नाही समजत, तो मंथली एक्सपेन्सेसमधून समजतो. पूर्वी विकेंडला बाहेर जाणं हे नॉर्मल होत होतं, आता विकेंडला म्हणजे जाताना अनेक जण बजेट कॅल्क्युलेट करत असतात. हा फरक खूप पडलेला आहे. आणि तिसरा प्रेशर पॉईंट म्हणजे मेंटल स्ट्रेस. हा टॉपिक खूप अंडररेटेड आहे. आज अनेक लोक फायनान्शियली कोलॅप्स झालेले नाहीत पण मेंटली एक्झॉस्टेड झालेत. सोशल मीडियावर सगळे हॅप्पी दिसतात पण बिहाइंड द सीन्स करिअर अँझायटी, फ्युचर फिअर, रिलेशनशिप प्रेशर्स, जॉब इनसिक्युरिटी हे कंटिन्युअसली चालू असतं. रील्स में स्माइल और रिअल लाईफ में स्ट्रेस, ही लाईन आजच्या मिडल क्लासला परफेक्टली डिस्क्राईब करत आहे. आता एक अनकम्फर्टेबल प्रश्न विचारूयात. आपल्या आई वडिलांच्या जनरेशनला वाटायचं की मुलगा शिकला की लाईफ सेट होईल. आजची जनरेशन विचारते, शिकलोय पण खरं स्टेबल फ्युचर आहे काय? आणि हीच आजच्या भारताची बिगेस्ट मिडल क्लास अँझायटी आहे. आता खरा प्रश्न म्हणजे यासाठी जबाबदार कोण? गव्हर्नमेंट, ग्लोबल इकॉनॉमी, सोशल मीडिया लाईफस्टाईल, कॅपिटलिझम की आपण स्वतः? ट्रूथ म्हणजे हे मिक्सचर आहे.
कारण कोविडनंतर जगभर इकॉनॉमी अनस्टेबल झालेली आहे. बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. वॉर्समुळे फ्युएल प्राइसेस आणि सप्लाय चेन्स इम्पॅक्ट झाले आहे. हाऊसिंग कॉस्ट ग्लोबली वाढले. AI जॉब मार्केट बदलत आहे आणि इंडियामध्ये पॉप्युलेशन प्रेशरमुळे कॉम्पिटिशन एक्सपोनेन्शियली वाढत आहे. आता एक डेंजरस ट्रेंड बघा. आज वेल्थ आणि अपीअरन्स हे वेगळे झाले आहे. महाग फोन, कॅफे लाईफस्टाईल, फॉरेन ट्रिप फोटोज हे सगळं दिसतंय, पण मागे डेप्ट असतो, EMI असतो, फायनान्शियल स्ट्रेस असतो. मिडल क्लास आता रिच दिसण्याच्या प्रेशरमध्येही अडकतोय. पण ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे? कारण फक्त कंप्लेन करून सिच्युएशन बदलणार नाही. पहिलं सोल्युशन म्हणजे स्किल्स हे डिग्रीज मिळवण्यापेक्षा महत्त्वाचे असले पाहिजेत. फ्युचरमध्ये प्लेन डिग्रीज पुरेशा राहणार नाहीत. कम्युनिकेशन, AI अंडरस्टँडिंग, बिझनेस थिंकिंग, डिजिटल स्किल्स हे खूप महत्त्वाचं होणार आहे, कारण याच गोष्टींवरती माणूस सर्वाईव्ह होऊ शकतो. दुसरं सोल्युशन काय आहे तर लाईफस्टाईल कंट्रोल. आज अनेक फायनान्शियल प्रॉब्लेम्स इन्कम कमी असल्यामुळे नाही तर अननेसेसरी लाईफस्टाईल प्रेशरमुळे आहेत. लोक काय म्हणतील हा मिडल क्लासचा एक बिगेस्ट फायनान्शियल ट्रॅप आहे, कारण लोकांच्यावरती इम्प्रेशन दाखवण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या जातात. तिसरं सोल्युशन म्हणजे मल्टिपल इन्कम सोर्सेस. एक सॅलरी मॉडेल फ्युचरमध्ये रिस्की होऊ शकतं. फ्रीलान्सिंग, इन्व्हेस्टमेंट, ऑनलाईन वर्क, कंटेंट क्रिएशन्स. एक्स्ट्रा इन्कम आता लक्झरी नाही तर सर्व्हायवल स्ट्रॅटेजी बनू शकते. आणि चौथं सोल्युशन काय आहे तर मेंटल हेल्थ सिरियसली घ्यायला पाहिजे. स्ट्रेस नॉर्मल झाला आहे पण हेल्दी नाही आहे. आज इमोशनल बर्नआउट हा एक इकॉनॉमिक इश्यू बनत चालला आहे. पण म्हणूनच मिडल क्लास संपतोय का तर नाही. खरा प्रश्न आहे की मिडल क्लास सर्व्हाइव्ह करण्याची डेफिनेशन बदलते काय? कारण आज फक्त मेहनत पुरेशी नाही. फिनान्शियल प्लॅनिंग लागतं, स्किल अपग्रेडेशन लागतं, मेंटल स्ट्रेंथ लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिसणं रिच आणि असणं स्टेबल ह्यातला फरक समजणं गरजेचं आहे. कारण आजची रियालिटी सिम्पल आहे. सॅलरी वाढत आहे पण पीस कमी होत चालला आहे. टेक्नॉलॉजी वाढत आहे पण स्टॅबिलिटी कमी होत चालला आणि इंडिया डेव्हलप होत असताना मिडल क्लासवरचं प्रेशर पण सायमल्टेनियसली वाढत चाललं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आजचा मिडल क्लास खरंच स्ट्रगल करतोय की सोशल मीडियामुळे एक्सपेक्टेशन्स जास्त वाढले आहेत? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी परितोष पाटील आणि पुन्हा भेटू एका नव्या अनालिसिस सोबत. तोपर्यंत धन्यवाद.